नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 4 मधील 165 ते 177 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय आपल्याला ज्ञानाग्निविषयी अर्थात आत्मज्ञानरूपी अग्निविषयी आपल्याला सांगतायत. हे आत्मज्ञान कसं प्रगट होईल, हे आत्मज्ञान कसं प्राप्त होईल, ह्याविषयी आता अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ते करतायत. हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याचं कारण काय, का त्याची आपल्याला आवश्यकता आहे, ह्या आत्मज्ञानाचं सामर्थ्य काय, हेही ज्ञानोबाराय आपल्याला या ओव्यांमध्ये सांगणार आहेत. ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत, ते ज्ञान पैगा बरवे. ते ज्ञान म्हणजे ते आत्मज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संतान या भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुठा, जे म्हणजे हे संत ज्ञानाचा कुरुठा, तेथ त्यांच्या ठिकाणी सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वोळ गोने. अर्थात ज्ञानोबाराय आपल्याला सांगतायत, असं हे आत्मज्ञान आपल्याला लाभावं, आपल्याला समजावं असं जर वाटत असेल तर ह्या आत्मज्ञानाचा ज्यांनी अनुभव घेतलाय ते सत्पुरुष, त्यांची मनोभावे उपासना करावी. कारण हे सत्पुरुष म्हणजे साक्षात ह्या आत्मज्ञानाचं कोठार आहे. हे आत्मज्ञान कुठे साठवलेलं असतं तर या सत्पुरुषांमध्ये साठवलेलं असतं. आणि अर्थात या कोठाराला एक दरवाजा आहे, एक दार आहे, त्यातून आपल्याला आत प्रवेश करावा लागतो. आणि हे दार काय आहे तर हे सेवारूपी दार आहे. सेवेच्या साह्याने या कोठाराचं हे दार स्वाधीन करून घ्यावं लागतं. अर्थात ते आपल्यासाठी उघडतं. आणि हे उघडल्यावर मग आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून आपण काय करावं, तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. माऊली म्हणतात, हा सेवारूपी दरवाजा उघडण्यासाठी आपण शरीर, मन, जीवभाव हे आपण या सत्पुरुषांना अर्पण करावं, त्यांना शरण जावं आणि अत्यंत नम्रपणे आणि निरहंकार होऊन सेवा करावी. नम्रपणे आणि निरहंकार होऊन, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ह्यामुळे हा सेवारूपी दरवाजा आपल्यासाठी उघडतो, आपल्या स्वाधीन होतो. आणि त्यामुळे काय होतं, मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. ज्ञानोबाराय इथे एक कंडिशन आपल्याला सांगतायत. ती कंडिशन काय आहे तर आपल्याला जे अपेक्षित आहे ते आपण त्यांना विचारलं पाहिजे. ते नक्कीच आपल्याला सांगणार आहेत, पण ते आपण विचारलं पाहिजे. मग अपेक्षित जे आपुले, अर्थात मला हे आत्मज्ञान कसं होईल, तेही सांगती पुसिले, तेही आपल्याला ते सांगतील जर का आपण त्यांना ते विचारलं तर. आणि त्यामुळे काय तर जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. ह्या आत्मज्ञानाची ओळख त्यांनी आपल्याला करून दिली की आपलं अंतःकरण, त्यांनी ज्या गोष्टीची ओळख करून दिली आहे तो बोध, ते ज्ञान, हेच आपलं अंतःकरण होऊन जातं. आणि अर्थात माऊली यामुळे आपल्या अंतःकरणातील संकल्प, विकल्प, संशय, अज्ञान, अंधकार सर्व नाहीसं होतं. आणि आपल्या अंतःकरणाची काय अवस्था होते तर जयाचेनी वाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय. तर अर्थात आपल्याला हे ज्ञान प्राप्त करून देणारी
त्यांची म्हणजेच संतांची जी वाक्य असतात, त्यांच्या मुखातून जी वाक्य बाहेर पडतात, त्यामुळे आपलं अंतःकरण निर्भय होऊन जातं. अंतःकरणातला सगळा संशय, सगळं भय, सगळं अज्ञान पळून जातं आणि ब्रह्मस्वरूपासारखंच आपलं अंतःकरणही निसंशय होतं. ते वेळी अशी आपल्या अंतःकरणाची जेव्हा अवस्था होईल, भयरहित, दोषमुक्त, अज्ञानरहित अशी अंतःकरणाची अवस्था होईल, ते वेळी आपण पेयान सहिते इये अशेषेही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. इथे श्रीकृष्ण हे अर्जुनाला सांगतायत की असं जेव्हा अंतःकरण होतं, अंतःकरणाशी अशी जेव्हा अवस्था होते, त्यावेळी हे अर्जुना, तुला स्वतः सकट या जीवसृष्टीतील सर्व भूत माझ्या ठिकाणी दिसतील. म्हणजेच तुझ्या ठिकाणी एकत्व आणि समत्व बाणेल. काही भेदभावच राहणार नाहीत, कारण सगळे जीव त्या परमेश्वराला जोडलेले आहेत. परमेश्वर हाच सर्व जीवांचा आधार आहे, हे तुला दिसून येईल. हा बोध अंतःकरणात प्रगट होईल. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तई मोहन धक्कारू जाईल जई श्री गुरुकृपा होईल पार्थागा. हे फार महत्वाचं वचन आहे. अर्जुना, अशा रीतीने श्री गुरुकृपा अर्थात गुरुतत्वाची कृपा जेव्हा होते, त्याच वेळी अंतःकरणात ज्ञान प्रकाशाचा उदय होतो आणि अंतःकरणात आत्मज्ञानरूपी प्रकाशाचा उदय झाला की त्या अंतःकरणातील सर्व मोह अंधकार संपूर्णपणे नाहीसा होतो. माऊली, ज्या काही कारणामुळे आपल्या अंतःकरणात मोह आहे, त्या मोहामुळे भय आहे, संशय आहे, राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, अशा अनेक प्रकारचा अंधकार संपूर्णपणे नाहीसा होतो. तर आपल्या अंतःकरणातील अशा वेगवेगळ्या कारणांनी निर्माण झालेला गोंधळ असेल, संशय असेल, अंधकार असेल, तो नाहीसा व्हावा जर वाटत असेल, तर आपल्याला ज्ञानाग्नीशी नातं जोडलं पाहिजे. आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे, कारण ह्या ज्ञानाग्नीचं तेजच विलक्षण आहे. हे तेज काय आहे तर ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात. ज्ञानोबाराय सांगतात, आता तुला ह्या ज्ञानाग्नीचं तेज सांगतो, त्या तेजाचं सामर्थ्य सांगतो. जरी कल्मशांचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊन अससी. अर्थात आपण जर का सर्व पापांचं घर असलो, जणू काही सर्व पाप आपल्यामध्ये भरलेली आहेत, भ्रांती, संशय ह्याचा तर आपण सागरच, आणि एवढंच नाही तर मोहाचा डोंगर जर आपण असू, तरी सुद्धा आपल्याला घाबरायचं कारण नाही. घाबरायचं कारण नाही का? तरी ज्ञान शक्तीचे नि पाडे हे आघवेंची गाथोकडे. अरे, ह्या ज्ञान, आत्मज्ञान रूपी शक्तीच्या पुढे हे आघवेंची गाथोकडे. ह्या पदार्थांचं काही सामर्थ्यच नाही, हे ह्या ज्ञानाग्नी पुढे उभंच राहू शकत नाहीत. ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. काय ज्ञानोबारायांनी स्पष्टपणे सांगितलंय. आत्मज्ञानाची जी शक्ती आहे, ज्ञानाग्नीची जी ताकद आहे, त्याच्या पुढे हे सर्व पदार्थ यत्किंचितही नाहीत, कप पदार्थ आहेत. एवढं याचं सामर्थ्य आहे. म्हणून देखे विश्वभ्रमा ऐसा. आता माऊलींच्या दृष्टांत बघा कसे आहेत. देखे विश्वभ्रमा ऐसा जो अमूर्ताचा कडवसा, तो जयाचिया प्रकाशा पुरेची ना. तया कायसे हे मनोमळ, हे बोलतांची अति किडाळ. नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी. ह्या ज्या दोन ओव्या आहेत, 174 आणि 175, यातलं सामर्थ्य, यातलं आश्वासनच विलक्षण आहे. असे हे दृष्टांत आहेत. माऊली म्हणतात, अरे, ह्या विश्वाचा, ह्या जगाचा जो आपल्याला भास होतो ना, तो भास कशामुळे होतो माहितीये? तर निर्गुण निराकार असं जे ब्रह्म आहे ना,
त्या ब्रह्माचा एक अंधुक प्रकाशरूपी किरण, एक अंधुक प्रकाशरूपी किरण, त्या किरणामुळे पडणारी जी सावली आहे, त्या सावलीमध्ये प्रगट झालेला हा जगदाभास आहे, हा विश्वाचा भास आहे. पण हा भास देखील या ज्ञानप्रकाशापुढे काहीच नाही. अरे हा भास देखील, हे विश्व सुद्धा या ज्ञानप्रकाशापुढे काही नाही. मग त्या ज्ञानापुढे मनाचे दोष ते काय? खरं तर मनाच्या दोषांचं सामर्थ्य आणि ह्या ज्ञानाची तुलनाच होऊ शकत नाही. कारण ह्या ज्ञानाचा एक सूक्ष्म किरण जरी मनात प्रगट झाला तरी संपूर्ण मनातला अंधकार नाहीसा होऊ शकतो. असं हे ज्ञानाचं सामर्थ्य आहे. अशा ह्या आत्मज्ञानासारखा दुसरा थोर पदार्थच ह्या जगात नाहीये. पदार्थच जगात नाहीये असं ह्या ज्ञानाग्नीचं सामर्थ्य आहे. पण एवढं सांगून आपल्या ज्ञानोबारायांचं समाधान होत नाही बरं. ह्याचं सामर्थ्य काय, याचं वर्णन करताना ओघवत्या भाषेत ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात, सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये प्रळयींचे वाहटुळी काय अभ्रपुरे, की पवनाचे निकोपे, पाणी येंची जो पळिपे, तो प्रळयानळू दडपे, तृणे काष्ठे काय. माऊली, आत्मज्ञानरूपी यज्ञाचं, आत्मज्ञानरूपी अग्नीचं सामर्थ्य सांगताना ज्ञानोबाराय म्हणतात की जेव्हा प्रलयाग्नीमुळे त्रैलोक्याची राख रांगोळी होते, त्रैलोक्याची राख रांगोळी होते आणि ती राख रांगोळी प्रलय काळाच्या वाऱ्यामुळे आकाशात उधळली जाते. त्या प्रलय काळाच्या वाऱ्यापुढे आकाशातले ढग टिकतील का? त्या ढगांची तुलना माऊलींनी मनोमळाशी केलेली आहे, मनातल्या अंधकाराशी केलेली आहे, मनातल्या मोहाशी केलेली आहे. ते ढग ज्याप्रमाणे प्रलय काळाच्या वाऱ्यापुढे उभे राहू शकत नाहीत, त्या प्रलय काळाच्या वाऱ्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य आत्मज्ञानाचं आहे. एवढंच नाही तर ह्या प्रलय काळाच्या वाऱ्यामुळे ज्याप्रमाणे अग्नी धडाडून उठतो आणि सर्व जल, सर्व पाणी शोषून घेतो, तो प्रलय अग्नी गवत आणि लाकडांनी दडपला जाईल का? त्याच्यावर गवत आणि लाकडं कितीही टाकली तर तो काय विझेल का? नाही हो, अजिबात नाही. त्या गवत लाकडांची उपमा आपल्या मनातल्या अंधकाराला दिलेली आहे. आणि हा आत्मज्ञानरूपी अग्नी, प्रकाश, तेज, त्याचं सामर्थ्य कसं आहे तर प्रलय काळाच्या अग्नीसारखं आहे. माऊली हो, इथे आपल्या ज्ञानोबारायांना आपण सर्व मिळून एकच प्रार्थना करू की हा आत्मज्ञानरूपी अग्नी माझ्यात प्रगट हो, अखंड ही धुनी माझ्यात तेवत राहू दे, ज्वलंत राहू दे. हीच आपण आपल्या ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करूयात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.